गडकरीजी, खरं तर वेगळा प्रश्न विचारते. तुम्ही महाराष्ट्राचे लाडके राजकारणी आहात, उत्तम प्रशासक आहात, पण सध्या तुम्ही सोशल मीडिया स्टार झालेले आहात. मध्ये तुम्ही कुठल्या तरी पॉडकास्टला प्रभा विश्रांतीगृहाच्या वड्याबद्दल सांगितलं आणि तिथल्या रांगा आता थांबतच नाही. तर कांचनताई, इतक्यात काही नवीन रेसिपी आली आहे का तुमच्यापर्यंत, किंवा नवीन काही खाल्लं आहे का? नाही सांगण्याच्या आधी सांगतो तुम्हाला. मी खरं म्हणजे हेही लोकांवर विश्वास नाही. मी यूट्यूब वगैरे बघत असतो आणि नवीन नवीन रेसिपी बघतो. मग मला पहिल्यांदा ते यूट्यूबवर आलेली जी रेसिपी आहे ती व्हॉट्सअपमध्ये ज्या नंबरवर पाठवणं मला येत नव्हतं. मी एवढा करता शिकलो की त्या रेसिपी मला हिला पाठवायच्या होत्या. मग मी ते शिकल्यानंतर आता त्या वेगवेगळ्या रेसिपी मी हिला पाठवतो. मग माझे जे दिल्लीत शेफ आहेत त्याला पाठवतो आणि मग गेल्यावर मी ते तयार करतो. तर असं आहे की आमच्याकडे राजकारणापेक्षा 10 पटीने जास्त चर्चा याच्यावर होते की काय मेनू असेल, उद्याचा काय मेनू असेल, उद्या सकाळी कुठे जायचं, रात्री कुठे जेवायला जायचं, मुंबईत आलो दिल्लीत आलो तर कुठे जेवायला जायचं. नाही, म्हणूनच मी म्हटलं की जसं प्रभा विश्रांतीगृहाचं झालं तसं काही इतक्यात खाल्लंय का वेगळं, की आज रात्री पण जाणार आहे. असं आहे, मी नेहमी एक फिलॉसॉफी लक्षात ठेवतो. लाईफ इज टू शॉर्ट, ट्राय टू एन्जॉय इट. ज्या ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो तसं जीवन आनंदाने जगलं पाहिजे. जगा आणि जगू द्या. आणि हे करत असताना मला एक गोष्ट कळली की जास्त खाण्याचे काय दुष्परिणाम होतात ते मी भोगले. माझं वजन 135 किलो होतं. आता मी 89 किलो आहे, म्हणजे 46 किलो कमी आहे. त्यामुळे माझी खाण्यातली नियत कमी नाही झाली आहे, पण खाणं कमी झालं आहे. मी थोडं खातो आता. पण तुम्हाला असे महाराष्ट्रभरातल्या जागा माहिती आहेत ना, म्हणजे वडा तुम्हाला कुठला तुमचा फेवरेट वडा कुठला आहे? आता एवढं आहे की ते मी सांगतो ते हॉटेलवाले खूप चालतात. भेळ कुठली चांगली. मी मला एक गंमत सांगतो की एखाद्याचं किती परफेक्ट नॉलेज असतं. मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एक दिवस ते मला म्हणाले, नितीन जेवलास का तू? नाही, बैस म्हणा. मी बोललो जेवायला बसलो. जेवायला बसल्यावर त्यांच्या घरचा डबा होता. तर डबा खाता खाता थालीपीठ होतं. मी थालीपीठ खाल्ल्यावर म्हटलं, सर डबा घरून नाही आला का? काय बोलतो म्हणा, घरचा डबा आहे. नाही म्हटलं साहेब, थालीपीठ घरचं नाही आहे. लगेच त्यांनी त्यांच्यावर एक सापटे नावाचे होते. सापटे, डबा घरचा आहे ना? हो साहेब म्हणा. थालीपीठ कुठला आहे? साहेब घरून आला आहे. फोन करा म्हणे वहिनींना. फोन केला वहिनींना. त्याच्या आधी त्यांनी मला विचारलं कुठला आहे? म्हटलं साहेब प्रकाशचा थालीपीठ आहे. त्याला वहिनींनी तिकडनं उत्तर दिलं की थालीपीठ प्रकाशचं ठेवलं, बाकी डबा करता. तर ते बाळासाहेबांकडे मी जायचो नेहमी. तर ते बाळासाहेब मला त्या थापाला म्हणायचे की 5-6 प्रकारचे भजे करत आहे, नितीन येणार आहे. पण आता मला मुंबईमधले, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जगातली खाण्याची जन्नत शहर कोणतं असेल तर ते मुंबई. नागपूर नाही. आणि मुंबईमध्ये सगळ्या प्रकारचं फूड अतिशय स्वस्तात, केव्हाही रात्री गरीब माणसाला उत्तम मिळतं. नितीनजी, PWD मिनिस्टर असताना आम्ही एकही दिवस मुंबईला बंगल्यावरती जेवलेलं नाही. वेगवेगळ्या ठिकाणी ते घेऊन त्याचे, कुठे डोसा चांगला मिळतो, कुठे भेळ चांगली मिळते, कुठे काय चांगलं मिळतं. तर नवीन नवीन ठिकाणी आम्ही जेवायला जायचो. पण मुंबईत जी मजा आहे खायची ती कुठेच नाही. आणि त्याच्यातही सगळ्यात चांगलं म्हणजे फुटपाथवरचं. आता माझी खूप अडचण होते, कारण माझ्यावर 50 पोलीस असतात सगळ्या तमाशांमध्ये. मी सांगितलं रे पोलीसवाले याला हटव त्याला हटवतं. मग मी काय करतो की घरी जातो 10:30-11ला. आता मी झोपायला चाललो आहे, सगळ्यांना घरी सोडून दे सांगतो. गेले की मग 2 गार्ड घेऊन पोलीस घेऊन चुपचाप शटर डाऊन करून बरोबर. पण आम्हाला सांगा ना, तुमचे फेवरेट जॉईंट सांगा ना. वडापाव तुम्हाला कुठला आवडतो? परवाचा पुण्याचा. मिसळ प्रकाशची चांगली आहे, आस्वादची पण चांगली मुंबई. अच्छा, पुण्याची वेडेकरांची तुम्ही टेस्ट? वेडेकरांची चांगली. अच्छा. समोसा खूप ठिकाणी, नागपूरलाही चांगला, बऱ्याच ठिकाणचा आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्याकडे कांचन सांबार वडी तयार करतात. त्याला आमच्याकडे पुडाची वडी म्हणतात. ती खूप चांगली. मी हिच्या हातच्या काही वस्तू अशा आहेत की माझं खूप इच्छा आहे की याचं आपण एक शौक म्हणून, धंदा म्हणून नाही, काही ब्रँडिंग करून काही आपणही खावं आणि लोकांनाही खाऊ घालावं. अशा ही झाली पुडाची वडी. आणखीन अशा काय गोष्टी? ती मटरची कचोरी चांगली होते.
आमच्याकडे पुरणाची पोळी. पुरणाची पोळी चांगली, पुष्कळ गोष्टी आम्ही तो ही MSc आहे, फूड अँड न्यूट्रिशन. आणि आमच्याकडे आता नागपूरला 4 शेफ आहे, दिल्लीला आहे, मुंबईला 2-3 आहेत. आणि ते सगळे आता म्हणजे आता हे आमच्या घरात हा इंटरेस्टचाच विषय आहे की ते काय खायचं. मी रात्री गेल्यानंतर दिल्लीत ते 4 जण 12-1 वाजता सगळे उभे असतात वाट पाहत. आणि मी आलो, साहब कल सुबह नाश्ते में क्या. मग मी सांगतो आता कल मी व्यायाम करतो, मग ही सकाळी त्याला पाठवतो. बरोबर सकाळी मी करताना तो मला थांबतो 2 मिनटं, साहब आज क्या करना है. मग मी त्याला म्हणतो वो इडली वहाँ से लाओ, वो वहाँ से पीठ मिलेगा. कुठनं इडली डोसे कुठून तुम्हाला, म्हैसूर का मद्रास कॅफे का तुमच्या दोन्हीच्या शिवायचं वेगळं कोणी आहे? नाही, आपल्या इथे मुंबईमध्ये माटुंग्यात डोसे छान मिळतात. तेच ना. हां. आणि आता विशेषतः एक तुम्ही बघा, तामिळनाडूमधला सांबार वेगळा आहे आणि कर्नाटकमधला वेगळा आहे, आंध्र प्रदेशमधला वेगळा आहे, रस्सम वेगळा आहे आणि डोसाही वेगवेगळा आहे. कर्नाटकमध्ये बिसेवेली भात आहे, तो मला आवडतो. मी जेव्हा जेव्हा कर्नाटकला जातो आणि मला तर मी पुष्कळ स्पेशल फ्लाईटने फिरतो, म्हणजे एअर होस्टेसला वाटायचं की काय, तुम्ही तिला म्हणलं तुम संकोच मत करना, बड़े होटल में चाय नहीं लेना, रोड पे पैदल जाना, और जो फुटपाथ पर चाय की टपरी होगी वहाँ अदरक डाल के उबाल के चाय को थर्मास में डाल के लाना, गरम चाहिए, और वो बराबर वही लेके आना. आता ते बोलते माहिती. आणि अनेक एअर होस्टेसचा कच्चा चिवडा शिकवलाय. कच्चा चिवडा कारण शिकवला. आपला राष्ट्रीय खाद्य कच्चा चिवडा. तर अनेक एअर होस्टेसला म्हणजे मी सगळं सामान देते आणि ती एअर होस्टेसचा कच्चा चिवडा कसा बनवायचा आहे ते मी शिकवलं. शिकवलं. ती टमाटर टाकायला लागली, म्हटलं टमाटर भेल में कभी नहीं डालते. आता इतके सगळे पदार्थ झालेत, शेवटचा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा पाणीपुरी.